हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख
रघुमाई जय जडोबा रघुमाई जय जडोबा रघुमाई हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा बोलू नका. पुण्याची गणना कोण करी नाही ज्याशी भक्ती तो पतित भक्त हरिषे नवद दैवत हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी अनंत वाचाळ बरळती बरतया कैसा दयाळ पावे हरी
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान. सर्वा गटी पूर्ण एक नांदी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत कीर्तनरूपी चिंतनासाठी निवड केलेला अभंग ज्ञानसम्राट योग्यांची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय यांच्या हरिपाठ प्रकरण म्हणा अभंग आहे ते ज्ञानोबा रायांचं आहे. ज्ञानोबा रायांची संत वाङ्मय बरंच आहे. त्याच्यामध्ये सर्वांना मुक्त करणार आहे तर काय ज्ञानेश्वरी आहे की नाही. हठ योग आहे. फार वेदांती असेल तर त्यांचा अमृत अनुभव आहे. त्याच्यामध्ये प्रकरण आहे शास्त्र का श्रवण करायचं काय शिकायचं. शास्त्रा वाचून तुम्हाला अध्यात्म ज्ञान करणं कदाही शक्य नाही. अलीकडे माणसामध्ये ते कशाला. तुम्हाला जर जीवनामध्ये व्यवहारामध्ये गणित करायचं असेल तर काय पाठ पाहिजे. पाढी पाठ वाजून तुम्हाला गणित येत मग भागाकार असेल गुणाकार असेल वजाबाकी आधी बरोबर आहे की नाही. तसं वेदांतातील सूत्र पाठ असल्यावर तुम्हाला संत वाङ्मय कळणार नाही. लक्षात ठेवा. असो चालू असणारा नामयज्ञ ज्ञानयज्ञ दाता सुद्धा यज्ञ आहे की नाही. त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी. माग तुकोबारायांच्या निमित्तानं हे गाव क्षेत्र झालं का नाही. श्री क्षेत्र सरवडे आता ज्ञानोबारायांच्या नामानं. असो सांगायचा अभिप्राय पहा. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. अभंगाचा भावात सांगतो माझ्यापासून. पर्वताप्रमाणे पातक करणे व्रजलय पोहणे अभक्तासी. आता भक्त आणि अभक्त मी सांगायची गरज नाही. ध्रुवपद मी दुसऱ्या चरणामध्ये व्याख्या आहे त्याची. कसं म्हणतात ते नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त पापे. आणि हरीशी न भजत दैव तर तो हरीचं भजन सुद्धा करत पापी माणसं इकडे येत. बरं का लक्षात ठेवा. ती माणसं जीवनामध्ये बडबडत बसतील तर अनंत वाचाळ. कारण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना हे म्हणणार नाही. तर लक्षात ठेवा. अनंत वाचाळ बर ते बर तया कैसा दयाळ पावे हरी. दयाळ आहे तो परमात्मा पाहिजे. देवाचं नामचिंतन कर. हरिपाठाचं साध्यच आहे. हरिमुखे म्हणा हेच ब्रीद आहे तेच. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. सर्वा गटी पूर्ण एक नांदे. एक आत्मा आहे सर्वत्र एकदमच नांदतोय असं ज्ञानोबा आहे म्हणतात. असं वाटतंय तुम्हाला. बर ह्या शरीरामध्ये आत्मा आहे का नाही. शरीरामध्ये आत्मा आहे का नाही. जगाचा विचार करायला ब्रह्म म्हणतात. लक्षात ठेवा. शरीराचा विचार केला आत्मा म्हणतात. मग आम्हाला जगता एवढी व्यापक बुद्धी आहे. परमात्म्यामध्ये काय लागत नाही. बुद्धीच व्यापक पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे. तुम्ही डेअरीला दूध घालता का नाही. सर्वजण घालता. फॅट सगळ्याच एक आहे काय वेगवेगळं आहे. तसं परमात्म्यामध्ये बुद्धी आहे. त्या बुद्धीलाच व्यापक परमात्मा कसं म्हणतात पहा. हरी समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी. हरी झाला. जर तुम्हाला जीवनामध्ये आत्मज्ञान पाहिजे असेल तर शम आणि दम अंगीकृत केलेच पाहिजे. म्हणजे त्याच्यावर विजय मिळवलाच पाहिजे. शम आणि दम त्यांचं ज्ञानोबरायांचं आहे. तुम्ही आम्ही काय म्हणतोय विचारसागर ग्रंथामध्ये पाठा करतोय. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबा शम दमावरी. शम म्हणजे काय मनोनिग्रह. दम म्हणजे इंद्रिय निग्रह. लक्षात ठेवा. मग सांगा आम्ही परमार्थ करतोय न्यायाचं नाही काहीतरी करतोय देवासाठी. मग सांगा
विषयामध्ये अगोदर मन गुंत का इंद्रिय गुंतात? इंद्रियाला ते विषय माहीत असतात, मग त्याला कोण माहिती करून देतंय? मन तुमचं तुम्हाला ऐकतंय का तुम्हाला सोडूनच पळतंय? म्हणून ते आवरायचं, मन आवारतंय. नाटामध्ये तुकोबर आहे म्हणतात, काय काय करीतो या ऐकत नाही, आहे का नाही? मग मनाला आवरायचं का त्याच्या मागणं जायचं? मग गेल्याचं तर सत्यानाश झालाच. मनोमार्गे गेला तो तेथेचे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानोबर आहे, मनाच्या मागणं जायचं. संकल्प आणि विकल्प त्या मनामध्ये आहे. एक उर्मी निर्माण झाली ती दुसरी निर्माण होतेच. मनाच्या मागे बुद्धी आहे, चांगलं कर नाही तर वाईट कर. निश्चयात्मक आहे, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. आणि त्या बुद्धीला पाठिंबा आत्मस्वरूपाचा आहे, म्हणजे आत्मानंदाचा आहे. आत्मा हा निदान शब्द वापरता ज्ञानोबा. ह्या शरीराचं निदान कोण आहे? आत्मा आहे. मग सांगा, शरीरामुळं आत्मा आहे का आत्म्यामुळं शरीर आहे? कुणामुळं कोण आहे? शरीरामुळं आत्मा आहे का आत्म्यामुळं शरीर आहे? आत्म्यामुळं शरीर आहे. का शरीरामुळं आत्मा आहे? चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवे ते? ह्या जगतामध्ये बघायचं असेल तर एक आत्मा स्वयंप्रकाशित आहे, सगळ्या वस्तू परप्रकाशित आहेत. एक निदान लागायला म्हणजे म्हणतात. पहा, मी बोलतोय ते कुणाच्या जेव्हा या शरीराच्या काय आतल्याच्या, म्हणजे आतल्याचा पाठिंबा आहे त्याच्यामुळे मी बोलतोय. तुम्ही हात वारे करताय, बोलताय, विना वाजवताय वगैरे वगैरे म्हणताय, आतल्याचा अर्थिंग आहे म्हणून लक्षात ठेवा. ते दिसतंय का दिसत नाही? मग दिसत नाही म्हणायचं का आहे? तर ह्या जगामध्ये ब्रह्म असेल, शरीरामध्ये आत्मा असून दिसत नाही का नसून दिसत नाही? का मोतीबिंदू झालाय आहे का नाही? मग नाही काय म्हणतात तुम्हाला कळायचं सांगतो. वार असून दिसत नाही का नसून दिसत नाही? म्हणजे आम्हाला मोतीबिंदू झालेला आहे का नाही? ऑपरेशन करून घेता का नाही? फुकटम मिरजला जाऊ, चांगला डॉक्टर असला तर हाई ती डोळा घालवून जायची पळी ना सांगतो. चांगले दिसतंय ते. ऑपरेशन केलं तर सारा येतोय का नाही? जसं ज्ञान झालं तर थोडंसं अज्ञान राहतंय. मी कोणतरी आहे, मी तरी कोणतरी आहे, लक्षात ठेवा. पहा, दुहेरी सांगून जातो आत्मानंद कसा आहे. शरीर आहे हे नाशिवंत आहे का नाही? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो का सावधान. तुका बरं सावध व्हा. सावध झालो हरीचे आलो जागना. जेते वैष्णवांचे भार, जय जयकार करत तसे. आत्मा आहे का दिसत नाही. पहा, तुमच्याही तुम्हाला म्हणते का नाही, मुला त्या बाद्यामध्ये त्या रानामध्ये जाऊ नकोस, लागरल पिशाच भूत मानता का नाही? मानागर नाही, तुम्हाला प्रमाण देऊन पुढे जातो. असो, भूत मानता का नाही? ज्ञानोबर आहे, छाती ठुकून सांगतात, पळे भूत बाधा आहे का नाही? तुमचं तुम्ही बघा, ही शिकलेली नाही म्हणतात रामकृष्ण. कुठलं भूत? ते श्याम मानव नावाचा एक माणूस आहे बघा, फेसबुकला काय बी बडबडतोय. आता सुरू आहे त्याचं ट्विट. असो, रामकृष्णारी सांगायचा अभिप्राय पहा, भूत असून दिसत नाही का नसून दिसत नाही? तसं या शरीरामध्ये आत्मा असून दिसत नाही का नसून दिसत नाही? असून दिसत नाही. बर, भूत नाही म्हणायचं का होय म्हणायचं? बर, लागारलंय त्याला ते म्हणते की नाही, आलं बघ आलं बघ. मग तुम्हाला दिसतंय का लागायला दिसतंय? तसं ब्रह्म जगामध्ये ज्ञानी माणसाला दिसतंय का तुमच्या आमच्यासारख्याला दिसतंय? कळवून घ्या, शास्त्र लक्षात. काय अर्थ नाही. ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान सगळ्याच आहे. सर्व गटी पूर्ण एक नंदिक असून सर्वत्र व्यापक रूपानं नांदतो. तुका म्हणे अकळ आहे सकळ व्यापक. बर, ते भूत दिसत नाही पण तो काहीतरी मागताय काय नाही? चिरमुर ठेव, बाटली ठेव, सिगरेट वगैरे मागताय का नाही? कळायचं का सांगतो ना तुम्ही? हाय म्हणशील पुढे म्हणशील. बरं, ठेवल्यानंतर उत्तर तुम्हाला गुण येतोय काय नाही?
त्या अमृतानुभवमध्ये रंगनाथ महाराज प्रभू फार चिंतन सांगतात हा. गाडी निघाली मुंबईला. कुठे? त्यावेळी घाट होता तो भला मोठा. आणि ज्ञानोबराय सांगतात त्या भूताला औषध काय लागत नाही. पहा मी सांगतो ते विश्वास ठेवा म्हणतात ते जीवनामध्ये. आणि गाडी घाटातून खाली पडली. कुठं? तसं दरीमध्ये पडली घाटातून खाली. बऱ्याच गाड्या पडलेल्या होत्या. द्रष्टांत लागतोय बरोबर म्हणून सांगतोय. पाहिजे तर रंगनाथ महाराज परगरांची अमृतानुभव नावाची संत वाङ्मय आहे पहा. आणि त्याच्यामध्ये सर्वजण मरण पावले आणि एकमेव मनुष्य कशातून तो वाचला. आणि वाचल्यानंतर तो भानावर होता. तो सारेगम पदनीसा रागधारी भजन म्हणायचा. काय म्हणायचा? मग त्याच्या उत्तरा कुठला टाकणार तुम्ही? आहे उत्तर तुमच्याकडं? 7-12 टन व्हा ना ते घरटन म्हणशीला. आणि काही केल्यानंतर तो जेवायचाही नाही मनुष्य. ते सारेगम भजन म्हणायचं, सुंदर म्हणायचं पेटी वाजून. आता तो भजन म्हणायचा. त्यावेळी ज्ञानोबाराय म्हणले त्याला उतारा पितारा काय लागत नाही, मी सांगतो असं करा. त्याच्यासमोर एक बेसूर गाणारा बसवा. कुणासमोर? आणि तो पुढं मला की तुम्ही 7 करताय. त्यावेळी ते बेसूर म्हणायचं मागचं. कोण? तो मनुष्य. त्यावेळी तो पुढं म्हणणारा तो लागरलाय. तो म्हणला मी म्हणतोय असं म्हणत तुला सोडून जाणार बघ. कुणाला? काय कर? मी म्हणतोय असं तुला मागं म्हणायचं, नाहीतर मी तुला सोडून जाणार. ते जातोच तर जा म्हणला. काय उत्तरा लागला त्याला? संतांच्या संगतीमध्ये राहा. तुम्हाला जीव ब्रह्मात्म्य ज्ञान पहिलेच आहे. कालच्या अभंगामध्ये शेवटचे पर्ण आहे. ज्ञानदेवा गोडी संगते सज्जनी. ज्ञानदेवा गोडी संगते ज्ञानदेवा गोडी संगते सज्जनी. भारी दिसे जनिवने आत्मा तत्व. भारी दिसे जनिवने आत्मा तत्व. भारी दिसे जनिवने आत्मा तत्वे. भारी दिसे जनिवने आत्मा तत्वे. हारे मोखे म्हणा, 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 हारे मोखे म्हणा. ज्ञानदेवा गोडी संगतीचा करी. ज्ञानदेवा गोडी संगतीचा करी. ज्ञानदेवा गोडी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. त्याचा पण हरी दिसे जनिवनी आत्मतत्वे. आत्मा हा निधान. तस भूताला शरीर आहे का शरीर नाही?
चैतन्य फक्त आहे, त्याला शरीर नाही. दुसरं दृष्टांत महत्वाचं, एके ठिकाणी चैतन्य आहे, शरीर नाही. एकांद्राचे त्या डेट बॉडी आहे, कळते का नाही. प्रेत आहे, सगळं अवयव, सगळे इंद्रिय आहेत, पण त्याच्यामध्ये काय नाही आता. तुमच्या आमच्यामध्ये आता चैतन्य आहे का नाही आहे, कळलं तर मुक्त, नाही तर म्हणलं तुमची आमची डेट बॉडीचा लक्षात ठेवा. कळते का नाही. मी त्याच्या मातीला जाणार नाही असं म्हणता का नाही. कळवून घ्या, हिची माती होणारच आहे. शरीर जाईल जाईल याशी काळोबा खाईल. शरीर जाणार आहे आणि जाण्याच्या अगोदर आतल्याची प्राप्ती करून घ्या. हा बाहेरला परमात्मा कोणी सांगेल, लहान मुलं सांगेल तो देव आहे तो. मग देव आतला कळून घेतलेला बरं का बाहेरचा बरं. आतला कळून घेतल्याचा तर त्याला दुसऱ्याची मदत लागत. मुक्काम पोस्ट वैकुंठ. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. शॉर्टकट जाता का नाही, तसं ज्ञान शॉर्टकट आहे. जसं शरीर आहे, आत्मा नाही, एकाने पिशाच आहे, चैतन्य शरीर नाही. तसं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर शरीरही पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय पाहिजे, चैतन्यही पाहिजे, म्हणजे आत्मा सुद्धा पाहिजे. कळतंय का नाही. असाय पाहिजे का नको. चैतन्यामध्ये तरी काय, हे आत्मा स्वयंप्रकाशित आहे. कसं पहा, तुम्ही आता शेतकरी आहात का नाही. तर पाऊस रात्री इथं पडलाय का नाही मला माहित नाही, थोडाफार पडला असेल, अचानक सुरू झाला 4 वाजता. असो, सांगायचा अभिप्राय पहा. शेतीची कामे आहे, तयारीत सुद्धा तुम्ही येता आल्या असा. सांगायचा अभिप्राय पहा. शेतामध्ये श्रम झालं, प्रवासामध्ये श्रम झाला तर झोप चांगली येते का नाही. मग तुम्ही झोपता का नाही. झोपल्यानंतर बरं वाटतं का नाही, फ्रेश वाटतंय का नाही. कुठेही तुम्ही एसटी झोपा वगैरे गाडी झोपा, बघा फ्रेश वाटतंय. मग झोपेत तुम्ही उठल्यानंतर मित्राला बोलता का नाही, मला रात्री फार छान झोप लागली ती, बोलता का नाही. मग झोपलं तर कोण, झोपलं तर कोण, शरीर. मग सांगता कोणाला. मग शरीर झोपलं तर का आतला झोपला तर. बघा स्वयंप्रकाशी कसं आहे. तुम्ही बोलता बोलता म्हणता का नाही, मला रात्री फार छान झोप लागली ती, म्हणता का नाही. हे अनुभवातलं आहे, बरोबर आहे की नाही. मग झोपलं तर कोण, शरीर झोपलं तर का आतला झोपला तर. शरीर झोपून सुद्धा मी झोपलं तरी ज्ञान त्याच्याकडे आहे की नाही. तो नित्य आहे, मुक्त आहे, बुद्ध आहे आणि शुद्ध आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ, ह्या जगामध्ये सगळे पदार्थ ते भेसळ आहेत, लक्षात ठेवा. कारण त्या आत्म्यामध्ये जग नित्य का वापरतात, हे जग अनित्य आहे की नाही. आता युद्ध सुरू आहे, इराण, इस्रायल आणि अमेरिका आहे की नाही. तिकडं गोंधळ सुरू आहे, इकडे पेट्रोल डिझेल मिळेना. आम्ही स्वयंप्रकाशित का परप्रकाशित आहोत, आहे की नाही. माहिती मिळते ते सोशल मीडियावर. कोण चॉकलेट घेऊन इटलीला गेला म्हणतात बाबा रामकृष्ण हरी, खरं आहे का नाही. मला सुनून सांगितलं त्या चॉकलेटचं नाव रामकृष्ण हरी शेतात. असो, सांगायचा अभिप्राय पहा. स्वयंप्रकाशित आहेत आणि तो नित्य आहे. कसं पहा, तुकोबरोबर त्या चैतन्याचं चिंतन करता. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद जीवनामध्ये कवा आहे, तो अद्वय म्हणजे एक परमात्मा कळा तर जीवनामध्ये आनंद आहे. मग आनंद बाहेर आहे का आनंद आत आहे. तुम्ही आम्ही आनंद शोधतोय का नाही, तो आनंद आत आहे का आनंद बाहेर आहे. कुठं आहे आनंद, तू कळण्यामध्ये आनंद आहे. तुकोबराचं वर्णन करतात ना, त्याची आम्हाला जाणीव नाही आणि जाणीव झाली तर तेच ब्रह्मज्ञान आहे म्हणतात तुकोबर आहे. तुका माने न ये जाणीव अंतरा.
आम्हाला जाणीव नाही. तुका म्हणे नाही जाणीव अंतरा, अंतकरणामध्ये तो आहे अंतरीचा थारा आनंदाचा. मग बाहेर आनंद आहे का आत आनंद आहे आम्हाला कळत नाही. कसं पाहतो मग दृष्टांत देतो. बिंबनी प्रतिबिंब कसं पहा. तुम्ही देवपूजा केल्यानंतर आरशाजवळ जाता का नाही? तुमच्या तुम्ही डोकीला गंध लावण्यासाठी कशात बघून गंध लावता तुम्ही? दर्पण, मिरर किंवा आरसा, बरोबर आहे की नाही? आरशाच्या समोर गेल्यानंतर आरशाच्याला गंध लावता का भाईच्याला गंध लावता? गंध कुठं लावता? मग तोंड हिचकून आत काय बघता? वेदांत शास्त्र असं आहे, लक्षात ठेवा. आपण हलू द्यायचं नाही. वेदांत म्हणजे काय मला वाटते सांगतो. मळणी काढताना तेवढा असतो बघा, तुमच्याकडे काय म्हणतात? हा, ते ब्रह्म आहे त्या खळ्यामध्ये. ते हलतं असावं का घट्ट असावं? पारण खातं ज्ञान जीव ब्रह्म आहे ते घट्ट असावं. मग त्याला फिरून काही सांगा. अधिष्ठान त्या जगाचं ब्रह्म असं सांगायचा अभिप्राय पहा. त्या तेवढ्याला तुम्ही किती काना बाना, किती जनावर फिरून ताकद त्या का तेवढ्यामध्ये आहे. मग तेवढा घट असावा का हलत्याला असावा? हालत्याला जे कीर्तन ओप्यात ना मला लक्षात ठेवा. कळते की नाही? असं सांगायचा अभिप्राय पहा. आरसा बघितल्याचा तुम्ही बिंब प्रतिबिंब कसं आहे पाय. अमृतानुभव ज्ञानोबर सांगतात आरशात बघितल्यानंतर आहे ते दिसतंय का वेगळं काय दिसतंय? आहे ते दिसतंय का वेगळं काय दिसतंय? मान्य आहे ना? जर तुम्ही आरशाच्या समोर गेल्यासा आणि तुम्ही तुमच्या उजव्या बाजूला भांग पाडल्या असा तर आरशात डाव्या बाजूला पडतंय का उजव्या? डाव्या बाजू. मग आहे ते दिसतंय का वेगळं काय दिसतंय? हे मायेचं कार्य. तिथं बसूनच दुसरं दाखवते. ऐक म्हणे राया तुवा पुसली हरीची माया, तो प्रश्नच गेला वाया. भागवतकार मध्ये त्याला अस्तित्व नाही कारण वेगळं दाखवते. दिसते काय? नाही कारण नाही म्हणता येत नाही. माया ही आत्मस्वरूपाजवळ मिथ्या आहे कारण आता इथं खरी आहे, लक्षात ठेवा. नंबर 2, आरशा समोर गेल्यानंतर गापक्यान झामक्यान काय बघता? काय बघता? चेहरा बघता. मग आरसा का दुपारी बघता? ज्याला प्रतिबिंब बघायला त्याला अगोदर काय बघायला पाहिजे? आरसा. आणि आरसा बघितल्यानंतरच प्रतिबिंब, बरोबर आहे की नाही? नंबर 3, तिसऱ्यांदा माझ्यासारखा बुवा फेटा बांधायला आरशामध्ये बघायला गेला तर आहे ते दिसेल का वेगळं काय दिसेल? समोर आरसा आहे. आता पुढची दिशा कुठली आहे? पूर्व आहे. मागची आहे ती पश्चिम आहे. आता बुवा फेटा बांधायला त्या आरशामध्ये बघायला गेला आहे ते दिसेल का वेगळं काय दिसेल? आहे ते दिसेल. आता बुवा कोणत्या दिशेला बघून फेटा बांधतोय? पूर्वेला. मग आरशातल्या बुवान तिकडं बघावे ब्यान उलट बघतोय. सत्वरज आणि तम त्रिगुणात्मिक माया आहे तिथं बसूनच कार्य करते आणि ते आतलं कळून देत नाही. कारण निदान सगळ्या जगाचा तो परमात्मा आहे, निश्चयात्मा सांगतात. आणि त्याचाच हरी उगा. त्याला नाव नाही रूप नाही. कुणाला? त्या आतल्याला. हा वेदांताने ती संकल्पना केली. जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य. ब्रह्म उपाय रहित आहे. जीवाला अविद्येचे उपाय आणि ईश्वराला मायेचे उपाय अशा सांगता, लक्षात ठेवा. ते ब्रह्म आहे तो म्हणतात, महाराज म्हणतात उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा या उपाधी माझे गुप्त असे चैतन्य सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारते. ते ज्ञानी माणसाला कळते. बिंब प्रतिबिंब कळते की कसं पहा. आरशा समोर गेल्यानंतर क्षणिक बरे वाटेल. मी अष्टगंध लावला, बुका लावला. कुणाला? आतल्याला म्हणजे प्रतिबिंबाला. पाहणारा बिंब पडले ते प्रतिबिंब. बिंबापासून प्रतिबिंब वेगळं राहत नाही. चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संद ते विवेका असतके जे ह्या ज्ञानोबा म्हणतात समवाय संबंध आहे. तुकोबराय म्हणतात ऊर्ध्वपुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापी जे कळे काळ तया भेने गंठष्ठची लावा म्हणतात. क्षणिक बरं वाटल परंतु जर गंध लावणारा हल्ला तर गंध एका बाजूला आणि आतला एका बाजूला. परमार्थमध्ये तो आमचा बाजूलाच हाय का नाही आम्हाला एवढं निश्चित कळलेलं नाही. कारण ज्ञानोबा सर्व गटे पूर्ण एक नांदे
एरवी सर्वांच्या हृदय देसी मी अमुकाय ऐसी ते बुद्धी पुरे अहर ते वस्तुगा. नाव घेतलंय त्या देवाचं वर्णन करता ज्ञानोबरायासारखं महात्मा असं वर्णन कसं करतात पहा. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेनसी मुली मुळातला देव शो. त्या देवाचं वर्णन ज्ञानोबराय करतात. देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही गाव कोठे काही त्या देवाला नाम नाही, त्या देवाला रूप नाही, गाव सुद्धा. तुम्हाला नाव आहे की नाही, रूप आहे की नाही, राहता ते गाव आहे की त्या देवाला काय नाही. त्या देवाचं नाव काय? ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा अखंडित सेवा करा त्याची आत्मानंदाची सेवा करा. तो कळल्यानंतर म्हणता भजे का त्वरित जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावना ऐकतो. सांगायचा अभिप्राय पहा. बरं वाटेल परंतु गंध जर लावणारा हल्ला तर गंध एका बाजूला तो आतला एका बाजूला, जसा आमचा बाजूलाच आहे आणि त्याच्याकडे लक्ष नाही. मग नेमकं गंध लावायचं तर काय करायला पाहिजे? आरशामध्ये जरूर बघायचं, कारण आरशात त्याला गंध लावायचा नाही, बाहेरच गंध लावायचा. काय करायचं? आरशामध्ये जरूर बघायचं, परंतु ह्या शरीराला तुम्ही बरोबर गंध ओढायचा, गंध लावायचा. ज्यावेळी तुम्ही ह्या शरीराला बरोबर गंध ओढल्यासा लावल्यासा तर आरशातलं बरोबर ओढते का चुकतंय? तसं ह्या शरीराने त्याची प्राप्ती केली, आतलं आपोआप जागं होतंय. म्हणजे आरशातलं म्हणा किंवा आतलं म्हणा, आमचं आतल्याकडे लक्षच नाही. लक्षात ठेवा. उपजल्या बालकासी त्या आत्म्याला नाव नाही समजलं. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुकायशी ते बुद्धिपुरे अहर्ष ते वस्तुगा मी सांगण्याचा अभिप्राय. पादा कीर्तन लवकर संपणार आहे, काही ठिकाणी 11ला संपते. बघा नाव नाही रूप नाही कसं ओळखलं जाते त्याला. तुमची मालकीने बायको घरी झोपलेली असते, तुम्ही 11 सव्वा 11 वाजता कार्यक्रम आटोपला घरी जाता. घरी गेल्यानंतर हाक मारता का नाही, ए दार उघड म्हणून मारता का नाही? मग त्यावेळी ती बायको जागी होती. आपलाच मुलगा आहे, आपलाच नवरा आहे, आपलाच देर आहे. ही ओळख पटवण्यासाठी काय म्हणते? कोण आहे म्हणते का नाही? मग त्यावेळी तुम्ही काय म्हणता? काही एकनाथ पांडुरंग उपला नाही राहणार तेवढी तालुका कागल एवढं बडबडा लागतंय. नाव घ्यायची गरज तर ज्ञानी बघता लई सांगायची गरज नाही. लक्षात ठेवा. असो मला काय सांगायचं पाहिजे? मी एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका ऐसी ते बुद्धी पुरे हरनशी म्हणता. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मपूर्ण भावी आपणा पण आत्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण. बुद्धीला फार महत्व आहे. आमचे वडील म्हणतात खुरप जरी तांबारलेला असेल तर दगडाव घासायचा, आपोआप चकचकीत पण येईल का नाही? बुद्धी आहे. लक्षात ठेवा. घासण्याचा प्रयत्न करा. ती बुद्धी ज्ञानात्मक आहे आणि तुम्हाला ते ज्ञान द्या. ज्ञानदेव तू कैवल्यम. आम्हाला ज्ञान जवळच आहे, कारण अज्ञान आम्ही टाकीत नाही, त्यामुळे आम्हाला ज्ञान होत नाही. पहा तुम्ही सिनेमा बघाय किंवा मुरगुडला जाता का नाही, तुम्हाला जवळ साधन नाही, आम्हाला बी नाही. गारगुटीचे बी बंद झाले त्या. लक्षात ठेवायचं. ते कॉलेज कॉलेज असताना असायचं. असो ज्यावेळी चित्रपट ग्रहामध्ये सिनेमा पडद्यावर पडला जातो का नाही, त्यावेळी पडद्यावर पडलेलं खरं का मागच्या पेटीतलं खरं? खरं कुठं आहे? खरं माग आहे का खरं पुढं आहे? खरा सिनेमा माग आहे का पुढं आहे? मग तोंड इचकून पुढं काय बघता, मागा बघा नको सा. तसा आमचा आत्मा खरा आहे त्याकडे कोण बघायलाच तयार नाही का नाही? खऱ्याकडे का नाही? लक्षात ठेवा. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे तुका म्हणे खरी झाली एका बोली संतांच्या पुंडलिके दिदलावर करुणा करे विठ्ठल. तुका म्हणे खरे नेले हातीचे अंधारे डोळे झाकली आवरी नाही ऐसा होय जेवी माया विघ्ने भ्रमला खरे. सगळं खरं आहे बघा. आणि ते बघत असताना जीव भुलतो का नाही? सिनेमाला सुरुवात झाली की पहिल्यापासून शेवट सगळं काय आठवतंय का नाही? बघताना खरं वाटतंय की नाही? समजा जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. मारुतीरायाने लंका जाळीला शूटिंग आहे आणि त्या पडद्यावर सुरू आहे. त्यावेळी जीव भुलल्यानंतर ते खरं वाटतंय की नाही? मारुतीरायाने काय वाटते? लंका जाळी. मग मारुतीरायाने लंका जाळी कवा तरी मुरगुडचा जैनचा पडदा जळलेला ऐकून माहित आहे. आता बाजीराव महाराज म्हणतात माझा 55 वर्ष आहे. कवा तरी ऐकून तरी माहिती आहे की नाही? वाटतंय.
माया आहे ती कशी आहे, जे आहे ते दाखवते, आपल्या का घाण घेतच नाही. जी शुद्ध सत्वय असेल तर भजनच करील, कळते का नाही. हरीशी न भजत दैवहत अशी काय आहे तर लक्षात ठेवा. आत्मज्ञान होत नाही. आत्मज्ञान तरी का होत नाही माहिती आहे काय, आम्ही पुण्याचा संचय न केल्यामुळे आम्हाला आत्मज्ञान होत नाही. शास्त्रकार म्हणतात शम मनोनिग्रह आहे, मन आवरायला पाहिजे, दम इंद्रिय निग्रह आवरायला पाहिजे. आवरण गेले की सुस्वरूपाचा बोध होतो. मन एवढं आवरणं सोपं आहे. चिंतन कसं आहे पहा, रावणाच्या एकूण स्त्रिया किती, 80,000 आहे की नाही. गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी. 80,000 स्त्रिया असताना सुद्धा दुसऱ्याची बायको चोरून न्यावीशी वाटलं का नाही. बरं त्याने बरंच प्रयत्न केला, मरीच्याला पुढं लावलं, गोंधळ करून नेला. आता पाप निर्माण झालं काय पुण्य निर्माण झालं, पाप झालं. आता त्या रावणाला सर्वांनी उपदेश केला, तिला सोडून दे सोडून दे सोडून दे. कुणाला, सीतेला. कुळाचा नाश झाला, दिली सोडून. रावण सुद्धा चिंतन करू लागला, सोडू का नको सोडू का नको. विक्षेप दोष आहे लक्षात ठेवा. पाप आहे तर हे करू का ते करू, ते करू का हे करू, काहीच करीत नाही ते जीवनामध्ये. रावण असा काय चिंतन करू लागला, मी सोडली असती, कारण राम म्हणला मला भ्याल म्हणून सोडली. कोण, मी राजा आहे तूही राजाच आहे. आणि तिसरा दोष आहे आवरण दोष. आवरण म्हणजे काय, आम्हाला आत्मज्ञान का होत नाही. पाणी आहे आणि पाण्यावर शिवूळ आहे. ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे तो काय, शिवूळ बाजूला सारतो, बादलीभर पाणी घेऊन जातो. आता ज्याला शिवूळ नावाचीच वस्तू माहीत नाही तो काय म्हणतो, पाणीच नाही. तसं देवच नाही म्हणणारे बांडुळ आमच्यात देतात, लक्षात ठेवा. आता पुण्यात खितपत पडल्यात बघा ते जाऊन. असं सांगायचा अभिप्राय पहा, तुम्ही देव माना अगर न माना, एक अदृश्य शक्ती आहे जगामध्ये. मला काय सांगायचं, तुम्ही माना अगर त्याच्यात काही बदल होत नाही, असं सांगायचा अभिप्राय पहा. आवरण दोष कसा आहे पहा, आणि त्या आवरणामध्ये जीव गुंतलेला आहे, लक्षात ठेवा. माया वेष्टीला जीव माझा. एक म्हातारी होती, नवऱ्यासंग तारुण्यामध्ये हलाखीचे दिवस काढलेले होते, आणि म्हातारपणे घरामध्ये श्रीमंती आली, घरदार आरशीची बांधली. आणि तिनं ठरवलं की आता गावाला दाखवूया आपल्याकडं संपत्ती भरपूर आहे. म्हणून सोनाराच्या गुजरीमध्ये गेली आणि 10च्या 10 बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या घातल्या. कसल्या, किती हजारनं तोळा, 1.5 लाख आहे. 22 कॅरेटचा आहे का 24 कॅरेटचा आहे, खरं बोलायचं. आता इथं सोनारला मी का कुणा माफी मागतो. ते सांगत्यात 24, देत्यात किती. मला तर या जगतामध्ये असं 24 कॅरेटचं सोनं आणि बिस्किट मिळतंय, 22 कॅरेटचं तुम्हाला दागिना मिळू शकतच नाही. बघा तुम्ही ट्राय करून. आता तुम्ही जर गेले असं कोल्हापूरला CBSला PNG ज्वेलर्स 5-6 दुकानात बघा फिरून, तुम्ही पाहिजे असेल तर. ती बिस्किट देतात, ते 24 कॅरेटचं असतं, या लक्षात ठेवा. ते ठेवता येते वगैरे. असं तारणला सांगायचा अभिप्राय पहा, अज्ञान कसं आहे. 10च्या 10 बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या घातल्या आणि आरशीची घरामध्ये ती राहणार आहे. आरशीच्या घराचं दार उघडं असतंय का बंद असतंय. एखादा वारकरी आला तर तुका म्हणे आले घरा, दार खिडक्या बंद करा. असलं तर उघडा, रामकृष्ण. उघडं नसतंयच ते. बघा तुम्ही, माणसं लगेच शानी होते तर लग्न विसरतात ते मागचं. सांगा, घर चांगलं असावं का घरात माणसं चांगली असावीत. आमचं उलट झालंय. घर लोकेशन बुवा दिसाय देखना असावा का सांगाय चांगला असावा. का पाहुणा कोण घेतात तासाभरासाठी. चला माणसं इडी जरी तू नाचतोय कसा ओढ्याचा इकडेच लक्ष आहे, तू सांगतोय इकडे लक्ष नाही कोणाचं. असो, कारण ज्ञानोबा आहे घराच्या विषयी चिंतन करता. हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, सांगण्याचा अभिप्राय पहा. आणि त्या घरातनं ती म्हातारी बाहेर आली. बाहेर आल्यानंतर गलीतनं फिरायला लागली, खालवर 4-5 एरजारा घातल्या. परंतु त्या म्हातारीला कोण विचारायला तयार
त्या म्हाताऱ्याची काय इच्छा होती, हे हातातलं सोनं कवा केलंय हा, म्हणूनच तिने कुणी केलंय, कोणासाठी काय केलं हे नाही, फक्त तिने विचारले की आनंदाची डोई आनंद तरंगा. आणि 4-5 जरा मारल्या तर त्या म्हाताऱ्याला कोण विचारायला तयार, तसं आम्ही ज्ञानाला विचारायला तयार नाही आहे. ती फिरतंय उघडच. ती म्हणली एवढं सोनं महाग झालं, हे करून सुद्धा काय उपयोग, ह्याला कोण विचारत हे. गलित माणसं मात्र सर्व होती. आणि त्या म्हातारीने एका मुलाला विचारलं, मुलानो त्या अवकाशात काय बघताय? तर तो मुलगा म्हणला, म्हाताऱ्या सूर्यग्रहणाने आम्ही सर्वजण बघताव. कोण? म्हाताऱ्याला तो मुलगा म्हटला. म्हणून म्हातारी मनातल्या मनात म्हणली, म्हणून माझ्याकडे ही बघिना झाल्या. ह्याचं लक्ष कुठे आहे आता? सूर्यग्रहण. ग्रहण झालं की मग बघणारच म्हटले, ग बसूया इथं. आणि त्या मुलाला विचारलं त्या म्हातारीनं, हे ग्रहण कितीला संपणार आहे? तर तो मुलगा म्हणला, 2:45 बरोबर लागणार आहे. थोड्या वेळानं संपणार. लागणार कितीला आहे? 2:45 वाजता बरोबर. मग म्हटली, तुझ्या एवढा का मला कड निघणार नाही, मी बसतो चौतऱ्यावर बाहेर. कुठं? आपल्या दारात बसली. आणि मला म्हणली, ते मिलनाची वेळ आली की मला हाक मारायची. कुणी? त्या मुलाला. तो म्हणला, मारतो. म्हातारी बसली म्हातारी दारातच. आणि तिचाच नातू बालवाडीला शाळेला होता. तो पिशवी हातात घेऊन हलवीत 2 वाजले ती यायला. कुठं? घरात. कसा तरी 2:30 वाजता दारात आला. आणि दारात आल्यानंतर म्हातारीला म्हणला, आजी मला शी करायला झाले. काय म्हणला? संडासला. चल म्हणे बाथरूमला. म्हातारी म्हणली, बाळ्या आता काही सेकंदात ते ग्रहण लागणार आहे आणि मला बघायची इच्छा आहे म्हणली. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा. मग तो नातू म्हणला गडबडीत, आजी काय करू सांग. तर आजी म्हणली, तू लहान आहेस, कोण काय म्हणते बघूया, बस गलीतच. कुठं? गलीतच बसला. त्यानं गलीतच विधी केला. म्हातारी गेली, पाणी घेऊन आली आणि ढुंगण धुवायला लागली. कुणाचं? नातवाचं. गलीतच. आता लहान मुलं आहे, कोण काय म्हणते. आणि धुत असताना कर्मधर्म सोयगाने तो मुलगा ओरडला, आरवला, म्हातारे ग्रहण लागलं, म्हातारे ग्रहण लागलं. आणि तोच हात म्हातारीने डोक्या वेटला आणि ग्रहण बघायला लागली. त्यावेळी म्हातारी म्हणते, पोरानो ग्रहण दिसतंय छान पण घनतय लई म्हणली. मग अंकित अडकल्याला घनतय का वरचं घनतय? मग देवाचा दोष का आपला दोष आहे? आपला दोष आहे. देवाचा काही दोष नाही. देव कुणाचं वाटोळ हो म्हणत नाही. चांगलं व्हावं जाणीव नेणीव भगवंती नाही. तुम्ही किती करा, जीव अज्ञान टाकत नाही. दुसरा द्रष्टा सांगतो माझ्यावर काही अडचण नाही आणि मला काही इकत आणायला लागत नाही. घरात ठासून भरला. ज्ञानदैव सांगे दृष्टांताची मात. सिद्धांत म्हणाल द्रष्टा सांगा, ते लगेच कळतंय. कसं पहा, कितीही जरी ज्ञानी असेल तर त्याला काळ सोडत नाही. लक्षात ठेवा. आणि अज्ञान कसं आहे पहा, ज्ञानी माणसं सुद्धा अज्ञानामध्ये आहेत. नाही असं नाहीत का. माझ्यासारखं बोवा होता आणि तो कीर्तन प्रवचन करताना होता आणि छान टेलरिंग काम करणारा होता. म्हणजे काय, सुंदर कपडे शिवायचा. मग तो स्वतः कीर्तनकार असल्यामुळे नेहरू शर्ट चांगला शिवायचा. काय करायचा तुम्हाला सर्व माहीत आहे. आता विणेकरी असतील, सेलेकरी असतील किंवा चोपदार असेल, बोवा असेल, ते कार्यक्रमासाठी का असे ना नेहरू शर्ट वापरतात. देश तसा वेश या नाही. आणि त्याने सुद्धा नेहरू शर्ट शिवला. परंतु म्हटला वेगळं काहीतरी शिवायचं. अज्ञान कसं आहे, काय करायचं. त्यानं काय केलं, नेहरू शर्ट सुंदर शिवला, परंतु ही कॉलर आहे ती मागच्या बाजूला ठेवली. ही कॉलर आहे ती पुढं कट आहे ती काय केलं, मागच्या बाजूला कट ठेवली आणि मागचं सप्प आहे ते पुढच्या बाजूला ठेवलं. काय कळलं मी सांगता आलं. ही बटन आहे ती मागच्या बाजूला ठेवलेली, मागचं सप्प आहे ते पुढच्या बाजूला ठेवलं. फॅशन. निघाला कीर्तनला. प्रवचनची वेळ होती 7 वाजता. नुसताच रस्ता करायला स्वतः महाराष्ट्रात कुठेही जावा तुम्ही, बेळगाव सगळं रस्तच उकरलेलं आहे. रामकृष्णारी कुठं पाहिजे तिथं जावा. रामकृष्णारी. आणि निघाला सेवेला. प्रवचनची वेळ होती 7ची. टाइम झालेला होता. एक भला मोठा कॉर्नर होता. रस्त्यावर दगड होते, ते डांबरी पडलेले लहान लहान खडी. आणि त्या खडीत जी गाडी निसाली जाऊन गटरीत पडला. कोण? गाडी घेतली ती हिरो होंडा. पुढं बसलेला हिरो
मागं बसलेली होंडा कुठं गटरीत पडला म्हणजे त्याच्यावर धोंडा, लक्षात ठेवा. ती हिरो वेगळा झालाय, होंडा वेगळी झाली आहे. स्प्लेंडरची किंमत 90,000 आहे, कारण शाईन 90,000 येत नाही. 1,03,000 1,05,000 असं सांगायचा अभिप्राय पहा. आणि बुवा गटरीमध्ये पडला, आदळला आणि एका धनगराने ते दृश्य बघितलं. कोणतरी गटरीमध्ये आदळलेला आहे, पळत आला धनगर, त्या बुवाला उचललं आणि त्या रस्त्याच्या कडेला ठेवलं. जसं मुरमाचा पट्टा करतात पहा, त्या पट्ट्यावर ठेवलं. आणि तो ओरिजिनल धनगर असल्यामुळे त्याने काय केलं, काकेमध्ये शिंक होतं, शिंक्यामध्ये पातेलं होतं, म्हणजे भांडं होतं, त्या भांड्यात थोडंसं पाणी होतं. आणि त्या बोवाला त्यानं ते पाणी पाजलं. आता बोवा आदळल्यामुळे दातकुळ बसलेली होती आणि तो पाणी पित नव्हता. तो इथनं पाणी पाजल्या खालच्या बाजून सोडूनच द्यायचा. कोण? बोवा. त्यानं चिंतन केलं धनगरांना, आलती पालती केलं, पाणी पाजलं तर पाणी पित नव्हता. त्या धनगरानं चिंतन केलं, ह्यो स्वतःहून जाऊन आदळायला का कोण दुसरे ठुकरलेलं नाही, हेच जाऊन गटरीत पडलाय म्हणला. आणि पाणी का पिना म्हणला, याला काय एवढा मार लागायला नाही. आलतून पालतून बघितल्यावर त्याला निरीक्षण असं करलं तर जी बटणं झाल्यात मागणी मान झाल्या, पुढं मान फिरल्या म्हणला. कसं पाणी पी. आता यानं जर पाणी प्यायचं तर मान फिरवाय पाहिजे म्हणला, तसं पित नाही ते पाणी. माझ्यावाने खाऊन गुबगुबी तयार होता, ठेवला खांद्यावर आणि कारकॅन फॅन मानच फिरवली. कायमचं पाणी प्यायचं बंद. काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडवे ना तेव्हा. माई बाप असं अज्ञान आहे, लक्षात ठेवा. ज्ञानी सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. अज्ञान म्हणजे काय, मी ब्रह्म आहे हे म्हणणं सुद्धा एक अज्ञानच आहे बरं का, लक्षात ठेवा. माझ्या दृष्टीने सांगतो. असो सांगायचा अभिप्राय पहा. तसं ज्ञानोपराय प्रमाण, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक रांदे. आता एक परमात्मा सगळ्यांच्या शरीरामध्ये कसा नांदल. एक हरी आत्मा जीव शिव समावाया तो दुर्गमान. ह्या जगतामध्ये जेवढे अंश आहेत भगवंत म्हणतात माझेच आहे. मम अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनाषष्टानी इंद्रियानी प्रकृतानी कर्षिती. जे जीव आहेत ते माझेच अंश आहेत. जयापासून सकळी मही मंडळी झाली तो एक पंढरीचा राणा. नये अनुमाना श्रुतीची सांगण्याचा भावार्थ आहे पहा. प्रत्येक वस्तूमध्ये तो प्रमाण एकला अंडरलाईन करा. सर्वा घटी पूर्ण एक नांदे सर्वा घटी राम. देहादे एक सूर्यप्रकाश एक. आदि मध्ये अंती अवघा हरी एक. एकचे अनेक हरि करी हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता एक धरला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. आणि असा एक कळल्यानंतर तो कोबाराय म्हणतात. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जेवा सुख नोये. सुख कशामध्ये आहे, एक परमात्मा आहे. नाव सुद्धा त्याचं एक आहे म्हणतात. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि का पेकाम नाही असा. तो कसा आहे पहा. निर्गुण निष्क्रम शांतम. शास्त्र काय म्हणतात, गुणरहित कर्मरहित आणि शांत प्रकार आहे. आणि दाखवण्याचं काम कसं आहे, संतांचं आहे. नुकतंच 2 लिटर म्हैशीचं दूध काढलेलं आहे. त्या दुधामध्ये लूण आहे का नाही. तसं या जगामध्ये ब्रह्म आहे का नाही, शरीरामध्ये आत्मा आहे का नाही. नुकतंच 2 लिटर म्हैशीच्या दुधामध्ये लोणी दिसतंय काय. मग सांगा, लोणी असून दिसत नाही का नसून दिसत नाही. जगामध्ये ब्रह्म असून दिसत नाही नसून दिसत नाही. शरीरामध्ये आत्मा असून दिसत नाही नसून दिसत नाही. मग काय करायला पाहिजे, डोळं उघडून ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे. माझे विस्तारलेपणाचे नावे हे जगचे नोहे अगवे. जैसे दूध मुराले सोबावे तेची दही का भिज झाले तरू. भांगाराचे अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. कळते का नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात सर्वा घटी पूर्ण एक नांदे ते हे जग तैसा मज एकाचा विस्तारू. आता काय करायला पाहिजे, दूध तापवायला पाहिजे. पाहिजे का नको. मग कुठल्या गॅसवर तापूया, HP का इंडियनवर. तिने बी रजिस्ट्रेशन लॉक केलंय. तुमचा दिवस झाला तर रजिस्ट्रेशन होत येते. चूल असायला पाहिजे. म्हणजे खांड शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा असे खांड घालायचे. तुम्हाला रुंद तोंडाचे शाही पाहिजे असेल तर रुंद तोंडाचं भांड ठेवा.
दूध तापलं ते म्हणजे विरजण घालायला पाहिजे. आता अवस्था आहे, दही लावायची असेल तर ते कोमट असायला पाहिजे. गारही चालणार नाही दूध आणि ऊन सुद्धा चालणार. जर चळचळीत दूध तापलेलं असेल आणि चमच्यावर विरजण काढलं तर ते गाठी होतील, कारण दही लागत नाही. अनुभवातून बघा. अवस्था लावली कोमट असेल तर विरजण, पहाटे 6 वाजता दही झालं, दुधाचं दही झालं. दिसतंय लोणी. मग काय करायला पाहिजे? श्री गुरु विवेक रूपी रवी घ्यायची आणि मंथन करायचं. मिक्सर चालत नाही. येरे माझ्या मागल्या ताकण्या, पूर्व पक्ष उत्तर पक्ष, रवी उलटी सुलटी फिरते. साधकाचं शिष्याने शंका विचारलेली, गुरुने निरसन करायचे असते. आता त्या ताकावर पवत येतं, त्याला काय म्हणता तुम्ही? लोणी. ते कुठनं आलं? बाहेरनं आलं का आतनं झालं? तसं खरं आत आहे तत्वज्ञान, ज्ञान आहे ते. कुठं आहे? आता बघा, मंथन सुरू झालं की ते ताकावर पवत येतं. तुम्ही सुरू झालं, आता ज्यावेळी ते ताकावर पवत आलं त्यावेळी काय करायचं? ते लोणी हातात घ्यायचं. कशातून आलंय? ताकातून. त्या आता पुन्हा त्या ताकामध्ये किती वेळा तरी मिसळायचं. मिसळतंय? ज्ञानी भक्त या जगामध्ये मिसळत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही त्याला नाव ठेवा पाहिजे. असवायसा कोठी आठवची नाही देहीच विधी, हे ज्ञानीभक्ताचं लक्षण आहे. मला काय सांगायचंय पहा. बर, सगळ्याचा कलर कसा आहे पहा. दुधाचा कसा आहे, दह्याचा कसा आहे, ताकाचा कसा आहे, लोण्याचा कसा आहे? पांढराचा आहे. कारण सगळ्यात किंमत कुणाला जास्त आहे? लोण्याला. बरोबर आहे त्यांचं. उपाय द्यायच. आता लोणी कढीवले की काय परिणाम होतो? तूप होतं. आणि ते एकदा तूप झालं की 2-2 वर्ष बाद होत. तसं या ध्यान त्याची प्राप्ती झाली. तो कसा आहे कळला. सगळ्या जगाचं निदान नव्हे, शरीराचं निदान तो आहे. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटे पूर्ण एक नांदे. तो एकच परमात्मा आहे, लक्षात ठेवा. आणि व्यापक रूपानं नांदतोय. विठ्ठल विस्तारिला जणी सप्तपाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. म्हणून ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान, सर्वा घटे पूर्ण एक नांदे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणा मध्ये आपलं
सर्वागटी पूर्ण एक नांदे पर्वताप्रमाणे पातक करणे वर्जले पोहणे अभक्तासी. काही माणसं आहे ते जीवनामध्ये पर्वता एवढी पाप करतात. वज्रलेप म्हणजे ती कुठल्याही साधनानं जाऊ शकत नाहीत. लक्षात ठेवा, अनेक साधना आहेत पाप जाण्यास. काही वज्रलेप असे आहेत उन्हानं वेतळतात, धुतली तर ते निघून जातात. कारण पाप रूपी वज्रलेप असा आहे म्हणतात ज्ञानोबा आहे. ह्या पापामुळे जन्मच्या जन्म फिरतावं लागतं, कारण आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निदान, ते ज्ञानाला म्हणजे त्या पाप्याला कळत नाही. बरं, पाप्याचं वर्णन लगेच करतात ज्ञानोबा आहे. कुणाला पापी म्हणतात, कुणाला भक्त म्हणतात. नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्तो, तो वेद मानित नाही, देव मानित नाही, श्रद्धा त्या नाव त्याच्यावर नाही. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं पहा, असं अभक्त आहेत. हरीशी न बदत दैवहत, कवा तो जीवनामध्ये हरीचं भजन सुद्धा करत. भजनामध्ये ज्ञान आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ खोसेऊ ब्रह्मरस आवडीने, असं सांगायचा अभिप्राय पहा. वेदांतामध्ये व्याख्या आहे. पाप घालवायचं असेल तर त्या माणसाला अनुताप झाल्यापासून पाप जात नाही. थोडं वेळापासून सांगतो. वाल्मिकाने किती रांजण भरलं? 7 भरलं का नाही? म्हणजे पापी माणसाचा हिशोब करतात. मी किती पाप केलं, तुम्ही किती ठेवल्याचा का हिशोब का? लिंग शरीरालाच माहिती आमच्या आम्ही काय करतो ते. असो, तो काय केला, एक हत्या झाली की खडा नेऊन टाकायचा राजनामध्ये. अनुताप कसा आहे पहा. आणि त्याच रस्त्याला एक दिवस नारद महर्षी गाठ पडले. असं अनुताप व्हायला पाहिजे जीवनामध्ये. श्री गुरुची सेवा करा, देवाची सेवा करा, तुम्हाला अनुताप होतो आणि तुम्हाला ते ऐक्य ज्ञान कळून देतात. आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नारद महर्षी म्हटले, अरे मला तू काय मारतोस, किंवा माझ्याकडे हात तुला देण्याचं काहीच नाही, फक्त विना आणि धोतर आहे, माझ्याजवळ काहीच नाही. नारद महर्षीने विचारलं त्याला, तू हे करतोस ते कुणासाठी करतोस? तर म्हटले, माझी बायका मुलं आहे त्यांच्यासाठी उदरनिर्वाहासाठी. बरं, हे जर पाप झालं तर या पापाला जबाबदार आहेत का विचारून येतात, जा म्हटले, मग तू कर निश्चय. तो विचारायला घरी गेला. बायकोला म्हणला, मी जे तुला सामुग्री आणून देतोय ती पापाच्या पैशातून आहे, लोबाडलेले, चोरीचे. मग ह्या पापाला तू जबाबदार आहेस काय? ते म्हटली, तुझं जो भोगून घ्यायचा जास. पण शास्त्र सुद्धा म्हणतात, बायकोनं पाप केलं तर ते नवऱ्याला भोगायचंय. बघा, चिंतन आहे. गावानं पाप केलं तर सरपंचाला भोगायचंय, ते लक्षात ठेवा. राजानं पाप केलं तर फडणवीसला भोगायचं, आणि देशाने केलं तर मोदीला भोगायचंय. सुटत नाही त्याच्यातून, तो लक्षात ठेवा. वज्रली पण सुटत नाही, लक्षात ठेवा. अनुताप झाला. आणि नारद महर्षीकडे तो महात्मा आला आणि म्हणला, महाराज ते काय पापाला जबाबदार नाही, मग जागव. आपुलिया हिता कोण जागा असेल तर धन्य माता पिता त्या
वाल्मिकाने काय केलं, त्याला राम सुद्धा म्हणता येत नाही, मरा मरा म्हणायचा. तो मरा मरा म्हणता काय म्हणायला लागला, राम राम म्हणायला लागला. अंगावर वाळू निर्माण झालं. पाप्याचं वर्णन सांगतोय. फक्त राम नामानं काय झालं, पुण्याचा संचय झाला आणि त्यानं आधी रामायण लिहिलं. केवढी ताकद आहे पहा. बोलीला वाल्मिक तैसेची करीर, आणि माझा का बुवा असला तर परतुनी दावीन नामा म्हणे, सॉरी वरतुनी दावीन नामा म्हणे, आपलं काहीतरी घालणार ना त्या, लक्षात ठेवा. सांगा केवढी मोठी ताकद तिने माझा एक रामनामानं. म्हणून ते रामनामाविषयी पाप घालावे तुकोबार तुमच्या आमच्या पाया पडतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करा टाळी बोला, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा विनवितो सकळ जना, कर जोडून तोरा लहाना, दान इतकेच द्या मत देना, म्हणे तुक्या बंधू राम राम म्हणा गा. कसं म्हणतात ते, म्हणून राम राम स्मरा, सगळं बाजूला ठेव. जर जीवनामध्ये एकदा राम म्हणायचं असेल तर ज्ञानोबारामध्ये 1000 वर्षाची पुण्याई पाहिजे. ती ही निष्काम जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. धन्य कुळ तयाचे, मुखी राम नाम वाचे, दोष जातील जन्माचे. हरिहरी स्मरताची ब्रीद आहे ना हरिपाठामध्ये, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. ज्ञानोबाला गात्यामध्ये हरिहरीच म्हणतात पहा. ज्ञानदेव अभ्यास मोठा, नामस्मरण मुख वाटा, पूर्वज गेले वैकुंठा. हरिहरी स्मरताची. तुकोबार तेच म्हणतात ना, किंवा ज्ञानोबार हरिपाठामध्ये म्हणतात हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणते जेवाच्या. तुकोबार तेच म्हणतात हरी हरी तुम्ही मनार सका, हरी हरी तुम्ही मनार सका, हरी हरी तुम्ही तेने माया जाळ तुटतेन, आणि नका पाडो गबाळाचे भरे, आणि नका पाडो गबाळाचे भरे. हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं, हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं, हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं, हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं. तेने माया जाळ तुटईल, तेने माया जाळ तुटईल, आज नका पडू गावाचे भरी, आज नका पडू गावाचे भरी, आज नका पडू गावाचे भरी. तिथे आहे कोणी नागवाना, तेने माया जाळ तुटईल, आज नका पडू गावाचे भरी, आज नका पडू गावाचे भरी, आज नका पडू गावाचे भरी. तिथे आहे कोणी नागवाना. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, सारखं जीवनामध्ये हरी हरी म्हणा म्हणतात. शास्त्रकार सांगतो पहा, देवाच्या नामानं पापाचा क्षय होतो.
शास्त्रामध्ये आहे, देवाच्या नामानं पापाचा जळतील पापे कितीही पर्वत असा असून देत घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे आहे की नाही. भगवंताच्या नामानं पापाचा क्षय होतो. भगवंताच्या नामानं विक्षेपाचा क्षय होतो. भगवंताच्या ध्यानानं भगवंताच्या नामानं पापाचा क्षय होतो. भगवंताच्या ध्यानाने विक्षेपाचा क्षय हो. सुंदर ते ध्यान राहो आता येचे. समोर ध्यान झालं की चंचलता स्थिरता प्राप्त होते आणि भगवंताच्या ज्ञानानं अज्ञानाचा क्षय होतो. तुम्हाला तुकोबारा म्हणतात पाप करावं असं वाटतं ना, पाप जरूर करा, प्रत्येक सेकंदाला करा. कारण पाप करताना हरी हरी म्हणा असं तुकोबारा सांगतील आम्हाला. ते गात्यामध्ये अभंग जाऊन बघा. काय करतील नित्य केली पापे वसे जपे नाम विठोबाचे तृणी हाताश न लागला ते राशी जळतील तैसे क्षण मात्रे. ज्ञानोबारा त्यालाच म्हणतात तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले. 1000 आळा असतील त्याला काढायला पेटे 1000ला तर एक गंदूक बास. एक राम म्हणतात तर बास आहे. लक्षात ठेवा. मला काय सांगायचंय पहा, त्या राम नामामध्ये ताकद आहे. तुम्ही पाप करा म्हणतो तो कोबरा, पाप करताना केव्हा तरी अनुताप होईल आणि अनुताप झाल्यानंतर देवाचं नामस्मरण केले की ते पाप राहू शकत नाही. म्हणून तो कोबरा जळतील पापे. एकाने अनेक जन्माचं पाप जाण्याचं काम भगवंताचं नाम आहे. सोपं आहे का अवघड आहे? कामामध्ये काम काही म्हणा राम राम. त्या राम नामामध्ये किती ताकद आहे पहा. अद्भुत रामायणामध्ये कथा आहे. नळ निळानं सेतू बांधला आणि भगवंताला म्हणले देवा पाय ठेवून बघ. कुठं? जसं क्रिकेटमध्ये ट्रायल बॉल टाकतात बघा, तसं देवा पाय ठेवून बघा. आणि तो पाय ठेवल्यानंतर सेतू पडला. नळ निळाला देवानं आज्ञा दिलेली होती आणि भगवंत म्हटले तुमचं काम नवं व्हा बाजूला. तुम्ही मारुतीला बदलवलं. तुम्हाला माहिती आहे एका दगडाला राहा, दुसरा मग ते पाण्यात ढकलले, सेतू निर्माण झाला. आणि सेतू निर्माण झाल्यानंतर की प्रभू रामचंद्र मारुतीरायांना म्हटले माग अपशकुन झाला, आता पुढं अपशकुन होऊ नये, विघ्न येऊ नये म्हणून एक सत्यनारायण घालूया म्हणले. कुठं? त्या सेतूवरच. त्या सत्यनारायणाविषयीचा तो कोबऱ्याचा अभंग आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व पूर्ण करी मनोहर आहे की नाही. मनात जे निष्काम कामना पूर्ण करतोय की नाही. तुम्ही माना का नवा ज्ञानोबा सिद्धांत सोडत नाहीत. आणि सर्व सामग्री निर्माण केली, आणून दिली मारुतीरायांकडे. तिथं ब्राह्मण कोण मिळेना. आता अडचण झाली. कोण ब्राह्मण आहे का त्या अरण्यामध्ये? समुद्राशी तो बांधला. आणि मारुतीराय मुक्काम पोस्ट लंकेमध्ये पोचले आणि रावणाला प्रणाम केला. आणि रावणाला म्हणला आम्ही एक सेतू बांधतोय बर, आणि आम्ही त्या ठिकाणी सत्यनारायण घालतोय आणि त्या सत्यनारायणासाठी आम्हाला ब्राह्मण देवता गावत नाही, तुम्ही यावं असं वाटतंय. त्यानं राक्षस रूप टाकलं आणि आला. रावण फारच ज्ञानी होता. लक्षात ठेवा. वेदाचे खंड त्यानंच काढले ते. आम्हाला आमचं अज्ञान अडवल्यामुळे ज्ञान प्राप्त होत नाही. रावण गर्भश्रीमंत होता. तो काय करायचा माहिती आहे? दररोज एक सोन्याचा किरीट घालायचा. कुठं? आपल्या डोकीला. मग रावणाला महिन्याला किती किरीट पाहिजेत? रावणाला तोंड किती, किरीट किती पाहिजे? तुमचं तुम्ही बघा, मला हिशोब येत नाही. कळते की नाही? हे आम्ही सगळं सोडूनच आहे. त्याला तोंड 10 म्हणजे किरीट किती 300 पाहिजेत. पाहिजे का नको? दररोज 10 किरीट पाहिजे असं. आणि तो आपण सगळे वेश टाकला, ब्राह्मण वेशामध्ये आला. सत्यनारायण मांडला. राम नामामध्ये ताकद किती, नामामध्ये ताकद किती आहे पहा. आणि म्हणला बसा. तर सत्यनारायणला किती एकानं बसा का दोघांना? प्रभू रामचंद्र एका पाटावर बसले, दुसऱ्या पाटावर कोण नाही. त्यावेळी रावण डिवचून विचारतो तुझी बायको कुठं आहे? तिच्यासाठी जेवढं करतोय म्हणले कोण? भगवंत. त्यावेळी ते वशिष्ठांचे शिष्य आहेत प्रभू रामचंद्र. ते म्हणले ब्राह्मण देवता तुम्ही गणपती म्हणून काय पुजता? तर सुपारी पुजतोय. म्हणले सीतावरून सुपारी पूजा म्हणते. ते आता माझ्याकडे नाही, त्यासाठी सगळंच चालू आहे. उपरण अशी बांधली, सुपारी प्रेस केली त्या उपरणीमध्ये आणि सत्यनारायण करून घेतला, उकरून घेतला. आणि प्रभू रामचंद्र आणि ती ब्राह्मण देवता आहे रावणाला म्हणून दक्षिणा भरपूर दिला आणि शरण गेली. कुणाला?
रावणाला. तो विरोधक म्हणून आहे. कोण आहे तो? ब्राह्मण. शरण गेल्यानंतर रावणानं ग बसायचे होते का ते लुडबुडायला लागलं. ते म्हटले विजयी भव. घाटा काढला का नाही? मग पाप जाईल की नाही देवाच्या नामानं. विरोधकाला आपली ताकद माहिती पाहिजे. हे ज्ञान तुम्हाला करून देते. कसं पाहिजे? ज्यावेळी शेतीला चोरून नेली, अशोकवनामध्ये 6 महिने ठेवली, तिला वश करण्याचा बऱ्याच प्रयत्न केला रावणानं. कोण? तो मायावी होता. तेव्हा तिची दासी म्हणली अशी वश होत नाही ना, तू रामाचं रूप धारण कर, मग तरी वश होईल. ती सारखी राम राम म्हणते. शहाणी आहेस म्हणला. मी जर राम धरतो माझ्यामध्ये काम शिरलच कसा म्हणले. कळते काय? कामा क्रोधा नाही चाली, ती झाली समता, देव दया जवळी असे, पापनासे दर्शन. त्याच्या दर्शनानं पाप सणाय झाली. पापाचा पातुटी दैन्य गेले, देवाच्या नामानं पापाचा क्षय होतो. ज्ञानोबा आहेच म्हणतात एके ठिकाणी, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. पदरे आले पुण्य माप, पदरे आले पुण्य माप, पदरे आले पुण्य माप, पदरे आले पुण्य माप. झाला दिनाचा माय बाप, झाला दिनाचा माय बाप. विठ्ठलचे विठ्ठलाचे विठ्ठलचे विठ्ठलाचे 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 विठ्ठलाचे. विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल म्हणता हरले बापा, विठ्ठल म्हणता हरले बापा, विठ्ठल म्हणता हरले बापा, विठ्ठल म्हणता हरले बापा. पदरी आले पुण्य बापा, पदरी आले पुण्य बापा, पदरी आले पुण्य बापा, पदरी पाप घालवायचं सासं सांग. भगवंताचं नाव विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरे आले पुण्य अमाप, झाला दिनांचा माय बाप. विठ्ठलची विठ्ठलची देवाच्या नामस्मरणानं पापाचा क्षय. तुम्ही कसलेही पाप असू दे. कोटे राहतील पापे झाले या अनुताप. अनुताप झाला की पाप राहू शकत नाही. भगवंताच्या नामानं सोप्यात सोपं साधन आहे. राम राम म्हणायला पाहिजे.
मग राम राम कवा म्हणाय, म्हातारपणी म्हणायचं का अंगात ताकद आहे दोर का? मग तारुण्य वयामध्ये परमार्थ वागा, म्हातारपणी 60 वर्ष झालं तर गव्हर्नमेंट तुम्हाला सर्व्हिसला ठेवते का घरला जा म्हणते? आता तू उलट्या फायली धरू लागा, तुझा तू घरला जा. म्हणजे त्याला शब्द एक मराठी आहे, नालायक, म्हणजे कामाला लायक नाही ना तुम्ही, उलट काय म्हणशीला, कळते का? मग समजा की प्रवचनला दात असलेली बरी का दात पडल्याला बरं? तीच प्रवचन आमच्या हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हे तोंडात दात असले तर म्हणायचं, दात पडलं तर मग कुठे वारे शिरते पिटीवणी. आले याम कुठनं आले मग स्प्लेंडर पल्सर नाही बरं का त्याची, रेड्यावर बसून येतो मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठूर यमाचे किंकर भाऊसाल, त्याच्या तावडी सुटून जायचं देवाचं नाम. नामानं सुद्धा मुक्त आहे, प्रमाण देऊ सांगतात. मुखी नाम हाती मोक्ष, अवघड आहे का सोपा आहे? एक पाप नाहीच होत नाही, त्याच नामानं मुक्त अवस्था शरीराला प्राप्त होते, आहे की नाही? आम्हाला सर्व काही कळतंय, कारण सवय काय जायत नाही, संस्कार म्हणतात त्याला. कसं पहा, एक गुरु जे होते, जागराचं कीर्तन होतं, एकादश होते, ते ब्रह्मर्षी होते आणि ते आश्रम बांधून राहत होते, डोंगरावर होता आश्रम. आणि जागराचं कीर्तन थोडं वाढल्यानंतर सकाळच्या प्रती लवकर उठले, स्वयंपाक बनवलेला नव्हता, देव पूजला आणि देवाला नैवेद्य काय दाखवायला सामुग्री नव्हती. तुम्ही दाखवता की साखर वगैरे कवा नसेल तर अडचणीला चालतंय, लक्षात ठेवा, काहीतरी द्या. आणि एका साधकाला बोलवून घेतलं त्या गुरुजींनी आणि गुरुजी म्हणले, बाळा हे 30 रुपये घे आणि मिठाईच्या दुकानामध्ये जा, 3 पेढे येतात ते घेऊन ये जा. कोण सांगतोय? आमच्या देवाची प्राप्ती कशी आहे पा. आणि ते 30 रुपये घेऊन तो मिठाईच्या दुकानामध्ये साधक गेला, शिष्य गेला. त्या मिठाईवाल्याने काय केलं, कागदामध्ये 3 पेढे येतात ते गुंडळले आणि बांधून दिले. कुणाला? शिष्याला, साधकाला. आता गप घेऊन घरला येईल का नाही? तिथं साधक चिंतन करू लागला, हे 3 पेढे आहेत की नाही, ह्याच्यामध्ये गुरुजी म्हणला देवाच्या समोर ठेवणार, पाणी सोडणार, देवाला एक देणार म्हणला प्रसाद म्हणून. कोण? गुरुजी. आपणला एक घेणार आणि मला एक देणारच की म्हटला प्रसाद म्हणून. मग माझा पेढा वाटणीचा इथं खाला काय आणि तिथं खाला काय, म्हणजे चांगला तोंडात तिथंच. आम्हाला एवढी गडबड परमार्थामध्ये. किती राहिले आता? 2 राहिले. येता मारुतीरायचं मंदिर लागलं आता पलीकडे आहे, तसं तोंडातली जरा पेढ्याची चव कमी झाली आणि चिंतन त्याला सुरू केलं. तसं सारखं चिंतन असावं अध्यात्म ज्ञानाचं. 2 राहिले. आता म्हणले हे 2 पेढ्या ते नेऊन गुरुजी म्हणले देवाजवळ ठेवणारच आणि पाणी सोडणार. म्हणले देवाला कुठलं काय देतोय? म्हणले मला एक देणार नाही, आपण एक घेणार, म्हणजे माझी वाटणी अजून ह्याच्यात हायच म्हणला. दुसरा बी टाकला तोंडात तिथेच. किती राहिले आता? 1, ओनली 1 राहिला. गुरुजी वाट बघत बसले होते, वाट पाय उभा, ते पाणी सोडायला देवाला नैवेद्याला खोळंबलेले होते. आण बाळ्या म्हणले. तिने कागद टाकून दिला आणि हातावर एकच पेढा ठेवला. कुणी? त्या साधकानं, शिष्यानं. श्री गुरुना राग आला आणि आल्यानंतर म्हणले गुरुजी, अरे बाळ्या 3 पेढे येतात, एकच कसा? तर तो खरं बोला, गुरुजी मी येता वाटेत खाली म्हणला. कोण? साधक, शिष्य. गुरुजी रागानं म्हणले, बाळ्या असं कसे खालेस? गुरुजींना विचारत होते, मला विचारायच्या अगोदर कसे खालेस? काय म्हणत होते? गुरुजी म्हणले, काय असे कसे खालेस? तू तळ हाता होता, तूही घेतला, तोंडा टाकला, असा खाला, काय अडचण आहे म्हणली. आता गुरुजी उपाशी आणि देव सुद्धा उपाशी आहे, आमचं लक्षात ठेवा. आम्हाला सगळं काय संसार सुटत नाही, लक्षात ठेवा. दुःख पाहता दुःख पर्वता एवढे, सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वता एवढे. पर्वता एवढं दुःख सुद्धा भगवंताच्या नामानं जाईल म्हणतात ना, लक्षात ठेवा. मला काय सांगायचंय पहा. नाही जाशी भक्ती तो पतित भक्त, पापी जे अभक्त, दैत्य जे माजले, धरणीशी झाले बोले त्याचे, देव श्रद्धा म्हणतील अभक्त म्हणतात ना, लक्षात ठेवा.
आणि नामस्मरणानं अनुताप झाला की तो देवपदाला प्राप्त होतं. जसं शास्त्र म्हणतं अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा ब्रह्मस्वला कदवे आता तो ब्रह्मजिज्ञासा. हे जशी जशी उपाधी तसं तसं देवत्व कळत जातं. व्यर्थ बडबड करण्यापेक्षा हरिहरी म्हणा हेच ज्ञानोबा सांगतात. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना अनंत वाचाळ बरळते बरळ तया कसा दयाळ. हरिनामा व्यतिरिक्त दुसरं बडबडणं म्हणजे तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडचे वाणी बोला जात भात बोलाची कडी जोनी आकून तृप्त झाला. त्यानं काही तृप्ती नाही. भगवंताच्या नामानं तृप्त आहे. तुका म्हणे भोगे न लगे अनेकतेचे येतात ते ढेकर आनंदाचे हरिहर. वाचा म्हणजे व्यर्थ बडबड करणं. त्या व्यर्थ बडबड करण्यापेक्षा हरिहरी म्हणा हेच ज्ञानोब सांगतात. देवाच्या नामस्मरणानं पापाचा क्षय होतो. देवाच्या ध्यानानं विक्षेपाच्या देवाच्या ज्ञानानं अज्ञानाचं अज्ञान गेलं की देवाचं देवत्व प्राप्त होतं. देवाचे रूपे दोन आहेत सगुण साकार निर्गुण निराकार. ज्ञानानं निर्गुणाकडे जाता येतं भक्तीतून सगुणाकडे जाता येतं. तुझं सगुण म्हणू की निर्गुण एक ठिकाणी ते सगुण निर्गुण कसं पहा. ते दिसतंय त्याला सगुण म्हणायचं. दिसत नाही पण ज्याची प्रचिती त्याला निर्गुण म्हणायचं. आता हा माईक सगुण आहे का निर्गुण आहे? सगुण आहे. परंतु आतला बोवाचा आवाज निर्गुण आहे. दिसणारं जगत कसं आहे? सगुण आहे. आणि त्या ब्रह्म नावाची वस्तूच म्हणजे त्या ना निर्गुण आहे. गुलाबाचं फूल कसं आहे? सगुण आहे. त्याच्यामध्ये असणारा मकरंद निर्गुण आहे. विटेवर परमात्मा आहे तो कसा आहे? सगुण आहे. त्याचं खरं स्वरूप आहे सद्रूप चिद्रूप आनंदरूप अस्ति भाती प्रिय असा परमात्मा आहे. लक्षात ठेवा. म्हणतात ज्ञानदेवा प्रमाणात महानिदान सर्वा घटे पूर्ण एक नांदे. एक कळायला पाहिजे. लक्षात ठेवा. आणि तर एक कळल्यानंतर म्हणतात निर्गुणम निष्क्रियम शांतम. ज्ञान कसं आहे पहा. गुण रहित आहे क्रिया रहित आहे. जीवनामध्ये संत क्रिया करत ब्रह्म क्रिया करत आणि शांत आहे. तो देव कोणत्याही प्रकारे लुडबुड करत आणि तोच परमात्मा तुमच्या जवळ आहे. अविट गमाय विटेना जवळी आहे परी भेटेन. तू किती जवळ आहे पहा. जुन्या काळी स्त्रिया बाळंत झाल्यानंतर डोळ्याच्या पापणीला काजळ लावत होते का नाही? कुठं काजळ लावायच्या? डोळ्याच्या पापणीला. आता आयकॉनिक काजल सस्पेन्स आहे रामकृष्ण मी त्याच्यावर काय बोलत नाही. आता एकदा बोटानच डोळ्याला पापणीला काजळ लावलं बोट बाजूला केलं तर त्याच डोळ्याला ते काजळ दिसते का दिसत नाही? काजळ कुठं लिवलेलं आहे? डोळ्याच्या पापणीला. एकदा जुन्या काय सस्पेन्स होते आई बोटानच लावायची बरोबर आहे की रामाटातून देऊ ना. तिने डोळा शांत राहतोय. लक्षात ठेवा. असं डोळा हरण नवी रे घाई कोत नजिरे किंवा भास्करांची एक मंचरी ग्रंथ आहे अभंग आहे. डोळ्यामध्ये जैसा कनो अनुतो ही न समाये. असो सांगायचा अभिप्राय पहा. डोळ्यामध्ये कसपट गेले तर बोचतंय काय बरं वाटतंय? तसं इथं आलं की बोचाय पाहिजे. काही आयशे दशा येईल माझ्या अंगात चित्त पांडुरंगात झोडणी लागायला पाहिजे. डोळ्यातनं पाणी येते की रडायची गरज नाही. आपोआप डोळ्यातनं पाणी येतं. लक्षात ठेवा. आता डोळ्याच्या पापणीला काजळ लावलं बोट बाजूला केलं तर त्याच डोळ्याला ते काजळ दिसतंय का दिसत नाही? ट्राय करून बघा किती दिसत नाही. बरं त्या डोळ्याचं आणि पापणीचं किती किलोमीटर अंतर आहे? तशा शरीराचं तिथं किती किलोमीटर अंतर आहे काय? अविट आहे. तो परमात्मा विटणार नाही. म्हणून विट्याचे सुख नोहे भक्ती रस पुडता पुडते आस सेवा वेहे सेवी तुहा रस वाटी तो अनिका घ्यारे होऊ नका रान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता म्हणतो को ज्ञानोबा. ज्ञानदेवा प्रमाणात महानिदान सर्वा गटे पूर्ण एक नांदे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नुन्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विरुद्धसे किंबहुना केले धर्मकीर्तन सिद्धी नेले तेच माझे जेवढे झालं उत्तराय पांडुरंगा. झालेली सेवा भगवंताच्या ज्ञानोबराची अर्पण करतो. सेवेला पूर्ण आनंद तुम्हा ज्ञानदेवा प्रमाण. आत्मा
ज्ञानदेवा प्रमाण आत्मनिधान ज्ञानदेवा प्रमाण आत्मनिधान ज्ञानदेवा प्रमाण आत्मनिधान सर्वाघटी पूर्ण एकनाने सर्वाघटे पूर्ण एक नसले सर्वाघटे पूर्ण एक नामे सर्वाघटी पूर्ण एक नामे हरि मुखे मारा हरि मुखे मारा हरि मुखे